नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईतील मालवणी पोलिसांनी तब्बल 9 तास चौकशी केली. दिशा सालियन आत्महत्येप्रकरणी त्यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची चौकशी करण्यात आली. राणे पिता पुत्र काल दुपारी 1:40 चौकशीसाठी गेले होते आणि त्यानंतर त्यांची 9 तास चौकशी करण्यात आली. चौकशी झाल्यानंतर नारायण राणे यांनी पोलिसांनी नारायण राणे यांना 9 तास नुसतं बसून ठेवल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. गृहमंत्री अमित शहांना फोन केल्यानंतर पोलिसांनी सोडल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली. कुणावर अन्याय होत असेल तर मी बोलणारच आणि हे प्रकरण शेवटपर्यंत नेणार असल्याचा इशाराही यावेळी राणे यांनी दिला. एवढंच नाही तर त्यांनी यावेळी बोलताना एक गौप्यस्फोटही केला. दिशा सालियन यांच्या आत्महत्येप्रकरणी बोलू नका यासाठी मुख्यमंत्र्यांनी 2दा फोन केल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे. दिशाच्या आईकडे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर या गेल्यात. त्यांना तक्रार करायला प्रवृत्त केलं आणि तक्रार दिली अशी की आम्ही दिशा सालियनला न्याय मिळावा ही मागणी आमची असताना आई म्हणते की राणे पिता पुत्रांनी पत्रकार परिषदेला मांडलेल्या मुद्द्यामुळे माझी बदनामी होते आहे अशी खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दिली. पोलीस स्टेशनने ती केस घेतली. मागे 9 तास आम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतो. आम्ही सांगतोय वारंवार मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश आमदार आहे, आम्हाला अधिकार आहे. कोणावर अन्याय होत असेल, दिशा सालियनवर अन्याय झाला, तिला न्याय मिळावा अशी आमची मागणी असतानाही आमच्यावर केस घालण्यात आली. आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे. पण या बाबतीमध्ये मात्र आम्ही शेवटपर्यंत जाणार. शेवटी मी माननीय अमित शहांना फोन केला आणि त्यानंतर आम्ही दोघांनाही तुमची स्टेटमेंट पुरी झाल्यानंतर बाहेर सोडलेला आहे. दिशा सालियनची 8 आणि सुशांतची 13 जूनला हत्या झाल्यानंतर मला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 2दा फोन आला की आपण सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका, एक मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका. तर मी बोललो असं का बोलायचं नाही, आम्ही लोकप्रतिनिधी आहे, नाही तुम्हाला पण मुलं आहेत, तुम्ही असं काय करू नका. मात्र हे वाक्य माझ्या स्टेटमेंटमधून वगळलेलं आहे. मी सावारावर सांगतो की ते वाक्य टाका, पण ते वगळलंय. याचाच अर्थ ही आजची केस राजकीय हेतूने प्रेरित होऊन मुद्दामून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. दिशा सालियनची माझ्या माहितीप्रमाणे केस क्लोज करण्यात येते आहे. अन्यायच्या अन्याय आणि ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांना संरक्षण हे सरकार देत आहे आणि याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवत राहणार. माननीय पवार साहेब असे म्हणाले नारायण राणेलाही अटक झाली होती, त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा का घेत नाही. वा पवार साहेब, काय बोलावं का क्यू करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही. अहो, आमचा कोणी दाऊद दोस्त नाही, आमचा कधी संबंध आला नाही, तो देशद्रोही आहे. आमच्या हजारो लोक बॉम्ब ब्लास्टमध्ये मारले. त्या दाऊदशी नवाब मलिकचा संबंध आहेत आणि म्हणून त्याला अटक झाली. म्हणून आम्ही मागणी करतोय राजीनाम्याची. संत राजीनामा मागितला पाहिजे, मागा ना, कोण नाही म्हणते. हेच तर केलं आयुष्यभर, हीच तर तुमची पुण्याई आहे. आणि यावेळी राणे समर्थक कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली. काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय. आणि राणे समर्थनात यावेळी हे सगळे कार्यकर्ते घोषणा देत होते, त्याच वेळेस ही कारवाई करण्यात आली आहे. सगळे कार्यकर्ते राणेंना 9 तास बसून ठेवलं म्हणून या विषयावर संतप्त झाले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. मालवणी पोलीस स्टेशन समोर कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला. यावेळी कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना
त्यांना मारहाण करावी लागली, त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला। मोठ्या संख्येने राणे समर्थक कार्यकर्ते इथे जमले होते। यानंतर बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील 2 मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन करतील। वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी या मार्गिकेचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत। तसंच ते मेट्रोने आनंद नगर पर्यंतचा प्रवासही करतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नदी सुधार प्रकल्पाचं देखील उद्घाटन केलं जाणार आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत। वैभव, नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावरती आहेत, आजचा दिवस त्यांचा कसा असणार आहे? विशाल, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मागे पुणे महापालिकेमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा बसवण्यात आलेला आहे पुणे महापालिकेकडून, त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी 10 वाजता करतील। साधारण 9:30 वाजता ते पुणे एअरपोर्टच्या टेक्निकल एरियामध्ये येतील। तिथून हेलिकॉप्टरनं शेतकी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हेलिपॅड तयार करण्यात आले, तिथं ते येतील। तिथून बाय रोड म्हणजे रस्त्यानं ते पुणे महापालिकेमध्ये येतील आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश्वर पुतळ्याचं उद्घाटन ते करतील। हे उद्घाटन झाल्यानंतर मेट्रोचा गरवारेचा जो बसस्टॉप आहे तिथं ते जातील, तिथं प्रदर्शनाची पाहणी करतील आणि त्यानंतर मेट्रोमध्ये बसून साधारण आनंद नगरपर्यंतचा 5 किलोमीटरपर्यंतचा प्रवास जो आहे तो ते करतील आणि त्यानंतर तिथून MITला 12 वाजता ते एका सभेला संबोधित करतील। तिथून काही ऑनलाईन उद्घाटन आहे, 150 PMPMLच्या इलेक्ट्रिक बसेस जे आहेत त्यांचं लोकार्पण केलं जाईल आणि त्यासोबतच RK लक्ष्मण गॅलरी जी मोदींनी स्वतः लक्ष घालून देवेंद्र फडणवीसांना सांगून पुणे महापालिकेमध्ये लक्ष घालायला सांगून PMOला ती तयार करून घेतलेली होती, त्याचंही ऑनलाईन उद्घाटन जे आहे ते करतील आणि त्यानंतर तिथून बरोबर 1:10 सिम्बायोसिसच्या लवळे कॅम्पसला ते विश्व विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि तिथं ते 1 तास असतील। त्यानंतर बरोबर 2-2:30 वाजता ते लवळे कॅम्पसहून बाहेर पडतील आणि तिथून थेट ॲग्रिकल्चर कॉलेजहून विमानतळ आणि मग साधारण 3 वाजेच्या दरम्यान 2:55 ते पुन्हा दिल्लीच्या दिशेनं झेपावतील। असा आजचा त्यांचा दिवसभराचा धावता दौरा आहे। प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा लागलेला आहे सगळीकडं, म्हणजे अगदी माझ्या मागे आपण पाहू शकतो कालपासून पुणे महापालिकेचा हा सगळा परिसर जो आहे आसपासचे सगळे रस्ते हे पूर्ण बंद करण्यात आलेले आहेत आणि इथे एकही गाडी जी आहे ती आतमध्ये येऊ दिली जात नाही किंवा सोडली जात नाही। यासोबत सगळ्यांसोबत ज्या रस्त्यानं नरेंद्र मोदी प्रवास करणार आहेत हे सगळे रस्ते 10 ते 2 पर्यंत बंद करण्यात आलेले आहेत। सर्वसामान्य नागरिकांना त्या रस्त्यानं जाता येणार नाही। वाहतुकीसाठी सगळे रस्ते जे आहेत ते गरवारेपासून ते MIT पर्यंतचा रस्ता जो आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधक जे आहेत दुसऱ्या बाजूला ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात। एकूण 32 किलोमीटरची असलेली पुणे मेट्रो ही केवळ 12 किलोमीटर पूर्ण झालेली असताना अर्धवट मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान का करतायत असा प्रश्न जो आहे तो विरोधकांकडून विचारला जातोय। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जे आहेत प्रशांत जगताप त्यांनी तर सगळ्या साईटवरती सगळ्या ठिकाणी जिथं काम अपूर्ण आहे तिथे जाऊन फेसबुक लाईव्ह केलेत आणि जोरदार आंदोलन जे आहे ते आंबेडकर पुतळ्याला मूक आंदोलन त्यांच्याकडून केलं जाते। काँग्रेसनं शहरभरात अनेक ठिकाणी निषेधाचे बोर्ड लावलेत, मोदी गो बॅक अशा स्वरूपाचे हे बोर्ड आहेत। तर दुसरीकडे अलका टॉकीज चौकामध्ये 10 वाजता काँग्रेसकडून सुद्धा नरेंद्र मोदी गो बॅकचं आंदोलन जे आहे ते केलं जाईल। या सगळ्यांच्या विपरीत भाजपवर आरोप करण्यात येतोय। ज्या पुणे मेट्रोमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांचे सगळ्यांचे पैसे आहेत, तो कार्यक्रम स्वतःचा असल्यासारखं भाजप त्यावरती जाहिरात करून घेते। केवळ निवडणुकीपुरतं हे उद्घाटन अशी टीका केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा काल हीच टीका केलेली होती। अर्धवट मेट्रोचं उद्घाटन करण्याऐवजी युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घातलं असतं किंवा प्राधान्य दिलं असतं तर त्याचं जास्त कौतुक वाटलं असतं असंही ते म्हणाले। यासोबत ज्या नदी सुधार प्रकल्पाचं उद्घाटन नरेंद्र मोदी करतायत या प्रकल्पामुळे उद्या जर एखादी ढगफुटी 4 वरच्या धरणांमध्ये झाली तर शहर किती अडचणीत येऊ शकतं याचा बारीक विचार सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केलेला असेल आणि अगदी पंतप्रधान उद्घाटन करतात त्यामुळे त्यांच्या संबंधित टीमनं सुद्धा तो केलेला असेल असं म्हणत त्यांनी एक मेक मारून ठेवली। मात्र काही जरी झालं तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचं स्वागत करणं हे आपलं काम आहे असंही शरद पवार म्हणाले। आणि सगळ्यात गंमत म्हणजे
राज्याचे उपमुख्यमंत्री जे पुण्याचे पालकमंत्री बरं. आहेत ते आणि मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून सुभाष देसाई हे दोघेही पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी टेक्निकल एअरपोर्टला उपस्थित असतील. त्यांच्यासोबत MITच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी होतील. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. तर अशा प्रकारे आजचा हा नरेंद्र मोदींचा दौऱ्याचा दिवस असणार आहे आणि वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते या दौऱ्याच्या माध्यमातून उपस्थित होताना दिसत आहेत. पुढे पाहूयात. रशिया युक्रेन युद्धावर सर्वात मोठी बातमी अशी आहे की डोनेटस्क प्रांत जो आहे डोनेटस्क प्रांत तो रशियाकडे द्या अशी मागणी जी आहे ती व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. डोनेटस्क दिल्यास युद्ध संपू असं देखील त्यांनी म्हटलं. युक्रेनमधून नाझीवाद्यांना हद्दपार व्हावं लागेल असं देखील त्यांनी वक्तव्य केले आणि पुतिन यांची युद्धाच्या 10व्या दिवशी ही मागणी होताना दिसते. त्याने स्पष्ट म्हटलेलं आहे, त्यांनी मागणी केलेली आहे की डोनेटस्क हा प्रांत रशियाकडे द्या आणि हा जर तुम्ही दिलात तर आम्ही तात्काळ युद्ध थांबवू असं त्यांनी म्हटलंय. सगळ्या नाझीवाद्यांना युक्रेनमधून बाहेर पडावंच लागेल, हद्दपार व्हावंच लागेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जाणून घेऊयात पुतिन यांनी काय मागण्या केलेल्या आहेत. युक्रेनसोबत युद्ध सुरू करणं हा कठीण निर्णय होता, पण युक्रेनमधून नाझीवादींनी हद्दपार व्हावं आणि त्यांना व्हावंच लागेल असं त्यांनी म्हटलंय. डोनेटस्क ताब्यात दिल्यास युद्ध थांबवू असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. युक्रेनच्या अनेक शहरातील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यात केंद्र सरकारला यश आलं असलं तरी या सुमी शहरात अद्यापही 900 विद्यार्थी अडकून पडलेत. हिंसाचार आणि वाहतुकीच्या साधनाचा अभाव यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुटकेमध्ये अडथळे येत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. Russia has announced ceasefire to open humanitarian corridor for two cities. One of them is Mariupol, which is 600 kilometers away from Sumy. Since morning, we are constantly listening to bombarding, shelling, street fights. We are afraid. We have awaited a lot, and we cannot wait anymore. युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची ही आर्त हाक. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची धुमसचक्री सुरू आहे. या हल्ल्यानंतर हजारो विद्यार्थी युक्रेनच्या सीमा भागापर्यंत पोहोचलेत. मात्र युक्रेनच्या सुमीसारख्या अनेक शहरांमध्ये अजूनही विद्यार्थी अडकून पडलेत. या भागात मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना इथून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय. या विद्यार्थ्यांचा संयम आता सुटू लागलाय. त्यामुळे रशियाच्या सीमा भागात जाण्याचा निर्वाणीचा इशारा हे विद्यार्थी देत आहेत. We are just risking our life and we are just going to this border which Russia has opened. So this will be our last request and last video, guys. Just pray for us. सुमी शहरातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आपल्याला चिंता असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. रशिया आणि युक्रेनच्या सरकारनं या विद्यार्थ्यांना इथून बाहेर पडण्यासाठी तात्काळ शस्त्रबंदी करावी अशी मागणी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं केली आहे. दिक्कतें तो आ रही हैं, पर जब तक कि ये सिचुएशन मतलब वहाँ पे कोई युद्ध विराम या वगैरह ना हो मुश्किल होता है. अभी तो वो अंदर है, कैंपस के अंदर है, शेल्टर्स में जरूर एयर रेड वगैरह होती हैं तो सेफ हैं. हमें जो दिक्कत आ रही है वो है उस जहाँ से है वहाँ से थोड़ी दूर वहाँ शेलिंग हो रही है और ऐसा ना हो कि वो निकाल ले और फिर वो कोई खतरे में आ जाए. रशिया आणि युक्रेनमधल्या या युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतीये. युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर सुरक्षितपणे मायदेशात आणण्यात केंद्र सरकारला यश आलंय. मात्र त्याच वेळी सुमीसारख्या शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूपपणे परत आणण्याचं आव्हान सरकार समोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अपेक्षा करूयात की लवकरात लवकर हे अडकलेले विद्यार्थी त्यांच्या मायदेशी परततील. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात इतरही घडामोडी. मुंबई उपनगरातील गोरेगाव आरे कॉलनीमधील मुख्य रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं जातं आणि या रस्त्याच्या विकास कामाचं पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन झालं. रस्त्यासाठी एकही झाड तोडणार नसून रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान कारशेडसाठी लवकरात लवकर नवी जागा उपलब्ध करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच कारशेडची जागा राजकीय वादामुळे अडकल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. सुनील प्रभू साहेब
तर आपण वाईल्ड लाईफसाठी आणि लोकांसाठी दोघांसाठी सोयीसुविधा होईल असा हा रस्ता बनवत आहोत. कॉन्क्रीटचा रस्ता होत असताना एक सुद्धा झाड तोडणार नाही आहोत, रुंदीकरण करत नाही आहोत. रस्त्याची रुंदी तशीच ठेवून आपण कॉन्क्रीटचा रस्ता करत आहोत. वाईल्ड लाईफ पॅसेजेस बनवत आहोत. आत मोठ्या संख्येत आदिवासी पाडे आहेत, त्यांच्यासाठी आपण वेगळी सिस्टम करून रात्री 12 नंतर जे स्थानिक इकडले रहिवासी आहेत किंवा आदिवासी पाड्यांवरचे सगळे आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण करू. पण हा विचार देखील सुरू आहे की जी काही हेवी ट्रॅफिक असतो तो रात्री 12 किंवा 1 ते 5 सकाळी त्याच्यामध्ये बंद करू शकतो का, डायव्हर्ट करू शकतो का, हा थोडा एक विचार सुरू आहे. कारशेडची जागा आणखी प्रलंबित आहे. कारशेडची जागा आपण बघितलं असेल, राजकीय काही वादामुळे विरोधी पक्षाच्या काही एका वेगळ्या हेतूमुळे ती अडलेली होती कांजूरमार्गची. लेकिन पण दुसरीकडे आपण एक प्रयत्न करत आहोत. साधारण कुठल्या भागामध्ये असेल? ते आता तुम्ही लवकरच बघा. हा विचार आपण करणं सगळ्यांनीच गरजेचं आहे की खरोखर आपल्या लोकशाही कितपत आता जिवंत आहे. कारण जसं आपण बघतोय की फोन टॅपिंग असेल, सेंट्रल एजन्सी असेल, जिथे जिथे निवडणूक असतात तिथे हे सगळं वाढत चाललेले प्रकार आहेत. आणि हे किती आपल्या देशासाठी योग्य आहे हा सगळ्याच देशाच्या नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.